सुंदर मनामध्ये भरली. दौलतनं तुझ्या विरोधात तक्रार केली आहे. लांबला तिकडं. उगा लाडीगुडी लावायला यायचं नाही. काही नाही एवढं आहे. काढलं का तुला? तुला काय पाहिजे ते सोड. काय झालं ते सांग. नाही तू मला सांग ना. तुला मला काढलेलं पाहिजे का? हा आम्हाला पाहिजे. तुम्हाला शर्यतीतून काढलेलं असलं पाहिजे. असं असेल तर आम्ही अख्ख्या गावात पेढे वाटू. तुझं काय आहे? तू मला शर्यतीत जायला नाही पाहिजे. शर्यतीचा बी तोंडातनं तू काढायचा नाही. मी तुला आधीच सांगितलेलं होतं. तू तसा शब्द बी दिलाय मला. तू जायचं नाही आणि ते तुला काढू बी शकत नाही. तुझी काही चूकच नाही बाळा. कायला काढतील ते तुला? आणि लतीच्या चुकीची शिक्षा तुम्हाला काय ह्याला भाऊजी? तिची काही चूक नाही वहिनी. काय पुरावा नाही हातात आणि गेली ना त्यांच्याकडे तक्रार करायला दौलतची. कायला जायचं तिनं? घेतला ना अजून एक पंगा. एकदा झाला ना हल्ला भाऊजींवर. समाधान नाही झालं का तुझं अजून? ए बाई जरा गप बस ना. ती बायको आहे त्याची. ते नवरा बायको बघून घेतील ना. आपलं काय? हे दोघं नवरा बायको काय एकटेच राहतात का या घरात? आपण सगळे हाय ना? आहे लतीची खरंच चूक नाही या सगळ्यामध्ये. आता माझा मेसेज पोचलाय का नाही हे मी पाहायला पाहिजे होतं ना. तिची काय चूक आहे? अरे पण परत कायला जायचं त्या दौलतच्या वाटेला? नाग आहे तो नाग. हिने सारखा सारखा त्याच्या शेपटीवर पाय दिला तर तो डसल्याशिवाय राहील का? आणि आता तर दौलतची काही चूक बी नव्हती. घराचा आब्याचा सगळा भार तुझ्यावरच असल्यासारखी सगळं कायला हातात घेते ग तू? कोण समजते कोण तू स्वतःला? त्याचे आई बाप आहेत ना अजून जिवंत? त्यातून त्या दौलतचे वडील आहेत आमदार आणि आपण साधी माणसं. तुझे वडील साधे शेतकरी आहेत आणि तुझे वडील साधे पोस्टमन आहेत. फरक कळतोय का? आमदार आणि साधी माणसं फरक कळतोय का? मान्य आहे बहिणी. ही सामान्य पोस्ट मास्तर आहे. पण म्हणून सामान्य माणसांनी न्यायासाठी आवाजच उठवायचा नाही असं तर नाही ना. अहो ज्या बाईचा नवरा गायब झालाय असं तिला वाटतंय तिनं काय करायला पाहिजे? मला नाही वाटत तिने काही चूक केली. अहो ती लेक आहे तुमची. आपल्या पोरातले दोष कधीच दिसत नाहीत आपल्याला. हा हे बाकी एकदम बरोबर बोललात तुम्ही बहिणी. काय बी झालं ना तरी तुम्ही आभ्याला राग भरत नाही. सगळा राग निघतो तो लतीवर. नाही नाही बापू असं काही नाहीये. म्हणजे हायच का अजून तुमच्या ते मनात? नाही 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 वहिनी माझ्या मनात काय बी नाहीये. माफ करा वहिनी. मी आगाऊपणा तुमच्या घरात घुसलो आणि मध्ये बोलायला बी लागलो. अहो वहिनी जेव्हा आभ्या सापडत नव्हता ना तेव्हा तुम्ही हांतरून धरलं होतं ना. आप्पा आणि आशू आभ्याला गावावर शोधत होते ना. जशा तुम्ही घाबरला होता तुम्हाला भीती वाटली होती तशीच भीतीला तिला बी वाटली. आणि म्हणून तिनं त्यावेळेला तिला जे योग्य वाटलं ना ते केलं. घरात आहेत ना इतर मोठी माणसं पण एका शब्दानं तिने इतर कोणाला विचारलं नाही. मला विचारलं ना ती नाही. मग तू लगेच हा म्हणला. यांच्यात हाला काही अर्थच नसतो. लती काही म्हणली की नाचायला लागतात लगेच. मागचा पुढचा काही विचार कराल का नाही? मुद्दा तिनं कोणाला विचारला का? हा होता. हो ना. आणि तिनं बरोबर तुला विचारलं कारण तू लगेच हो म्हणणार. घरात आहेत ना मोठी माणसं त्यांना विचारलं नाही कारण आम्ही नाही म्हणलो तर. म्हणून बरोबर लती तू याला विचारलं. आणि याचा मला राग आहे बापू. हा वहिनी तुमची ती सून आहे तुम्ही रागवा ना तिला. पण तिची चूक आहे का नाही याची खातर जमा तर करून घ्या एवढंच मला म्हणायचंय. आओ बापू, आत्ता
दौलतची काही बी चूक नसताना ही दौलतच्या वाकड्यात शिरली, ही चूक नाहीये का लतीची? तिनं रीतसर तक्रार केली. अहो पण म्हणजे दौलतच्या वाकड्यात शिरली ना. आहे शांत होय जरा तू. हे पाहिलं, लतीचा डिसिजन योग्य ठरलाय. म्हणजे वॉर्निंग मला नाही, दौलतला मिळाली. आणि आता मलाच नाही, शर्यतीतल्या कुठल्या बी पोराच्या अंगाला जर हात लागला ना तर दौलतला शर्यतीतून बाद करणार आहे. म्हणजे अजून बी तू शर्यतीत आहे? म्हणजे हा आहे. तू शर्यतीत जायचं नाही, आहे तू वचन दिलंय मला अभ्या. आहे आत्ता विषय आहे का तो? विषय हाच आहे का लती इथं आम्हाला घरी काही बी सांगत नाही. आहे तू आत्ता जाऊ दे ना हा विषय. जाऊच तर देते ना मी नेहमी. अहो जाऊ दे ना, काय लय विषय वाढू राहिले तुम्ही. हो नाही हो, हात जोडते बाई तुझ्या समोर. आता नको ना असं काही करू, काहीच गरज नव्हती आता असं काही करायची. काय आम्हाला न सांगता गेली ग तू? काय करायला पाहिजे होतं तिनं? घरी बोलायचं ना. कोणाशी? का? माझ्याशी बोलली असती, नाही तर यांच्याशी बोलली असती. आमच्याशी तिला वाटलं नसतं बोलावं तर तुमच्याशी बोलली असती. आणि जर तिने तुम्हाला विचारलं असतं तर बापू तुम्ही दिली असती परवानगी? सांगा ना बापू, तुम्ही दिली असती का परवानगी? हा प्रश्न मला विचारू नका तुम्ही. असं कसं बापू? उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. मी दिलेलं उत्तर तुम्हाला आवडणार नाही. मला काय आवडतं काय नाही याचा इथं हल्ली कोणी विचारच करत नाही. तुम्ही संकोच नका बाळगू. तुमच्या लेकीने जर तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही परवानगी दिली असती का बापू? वहिनी, माझ्या मुलींच्या आयुष्यात मी एका मर्यादेनंतर ढवळाढवळ करत नाही. मी नको म्हटलं असतं, पण तिच्यावर माझ्या मताची बळजबरी केली नसती. बापू हे सगळं बोलायला ठीक असतं, पण सगळेच बळजबरी करते. मी कधीच केली नाही आणि पुढे बी करणार नाही. काय सांगता बापू तुम्ही? असं असतं तर लतीचं लग्न लावलं असतं का तुम्ही तिच्या मनाविरुद्ध? अहो 24ची होती ती, हुशार होती, शहाणी होती. तिला तो सज्जन पसंत बी नव्हता आणि तरी तुम्ही बळजबरीनं तिला भोल्यावर चढवली का नाही? एकदा नाही दोनदा चढवली. पहिल्यांदा सज्जन बरोबर, मग भाऊजीं बरोबर. सुनबाई, आप्पा मी काय चुकीचं नाही बोलत आहे ना. आत्याबाईंना बोल लावते ते म्हणून म्हणते मी. बापू, आत्याबाईंनी जी बळजबरी केली ना त्यांच्या दोन्ही पोरांचा जीव वाचवण्यासाठी केली. पण बापू जी बळजबरी करतात ती तर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी ना. तुमची पोरगी खपवायची होती तुम्हाला. तुझे उपकार मी आयुष्यभर नाही करू शकणार. हे बापू, अरे आमच्यामुळे ही आली तुझ्यावर. बापू, हे बापू, हे बापू काय होतंय? ते बापू कर का मला मागतो तुझ्या पुढं.
ए बच्चन, हिम्मत असेल तर खऱ्या लतीवर वार कर ना. मिस नाशिक, हा असं कागदाला मारून काय म्हणणार रे? अहो पण मला वॉर्निंग दिली त्या आयोजकांनी. मला आमदार सर्जेराव निंबाळकरांचे चिरंजीव आहोत आम्ही. आजवर कोणाची हिंमत नव्हती बरं आबांशी गावामध्ये असं वरतोंड करून बोलण्याची. आणि आबाची हुज्जत घालून राहिला भाकर जोड्या रामचंद्र भांगारचं गोडावणे नुसतं. या लतीमुळे उरायले, बाकी काही नाही. या सगळ्याच्या मुळाशी ही लती आहे. माझ्या डेस्टिनीमध्ये ना मिस नाशिक 2 मर्डर कन्फर्म लिहिलेले आहेत. नाही, इट इज हँड रिटन बाय गॉड डायरेक्ट. खोटं नाही सांगत आहे मी. आणि ह्या हजबंड वाईफचेच आहेत ते. नाही पहा तुम्ही, एक ना एक दिवस ना ह्या टुनटुनला आणि तिच्या नवऱ्याला धक्क्याला लावणार आहे मी विदाऊट तिकीट बोंगाट. पहा तुम्ही. खून करायला आणि तो पचवायला ताकद लागती दौलत. आणि ती ताकद तुला खुर्ची देणार. ती खुर्ची तुला शर्यत जिंकल्यावर मिळणार आहे. तवा आता सगळा फोकस आभ्याला शर्यतीत हरवण्यात लाव. कळलं का? एकदा का सगळी सत्ता हातात आली ना का मग घे तुझं सूड. पचवण्याची ताकद येईल तुझ्याकडं. हो चिरंजीव, काय करू राहिले तुम्ही हे? आता जे घडलं ते शेवटचं. जर का इथून पुढे असं काय घडलं तर आम्ही खपवून घेणार नाही. बापू आत्याबाईंना बोलावत होते म्हणून सहन नाही झालं ते मला. आत्याबाईंनी केलं तेच तर बापूंनी केलंय ना. तेच नाही केलं वहिनी. दोन्ही वेळेला लग्नाला मी माझ्या मर्जीने तयार झालते. सज्जनशी बी आणि अभ्याशी बी. दोन्ही वेळेला बी माझ्या बापूंना बळजबरी केली नव्हती वहिनी. बापूंना कातडी वाजवण्याची काय गरज आहे? माझ्या बापूंना मी जड झाले नव्हते. वहिनी तुम्हाला बोलायची गरज नव्हती. पण तुमचा काय संबंध आहे बोलायचा? तो लतीचा आणि तिच्या वडिलांचा प्रश्न आहे ना. तुम्हाला काय माहिती त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं ते? हाय माहिती आहे. आणि राहता राहिला आमच्या लग्नाचा प्रश्न. तर लती स्वेच्छेनं तयार झाली होती, बोलली ती. बळजबरी कोणावर झालीच असेल ना तर मी होतो तो. मी बापूंचे पैसे परत दिले नाही ना म्हणून बळजबरी करावं लागली आम्हाला. जे काय असेल ते आप्पा. आणि माझं आत्ता काहीच म्हणणं नाहीये. आमचं बरं चाललंय, व्यवस्थित आहे सगळं. उलट मी तर म्हणतो तुम्ही बळजबरी केली ते बरं केलं. नाहीतर लतीसारखी पोरगी भेटली नसती मला. आणि मी शर्यतीला नको म्हणते कारण तो तुझ्या जीवाशी खेळ आहे. एकदा झालाय. पुण्यांदा जर काही घडलं तर ते सोसण्याची ताकद माझ्यात नाही बाबा. म्हणून तुला मी शर्यतीसाठी जाऊ द्यायची नाही. मग कोणाला काय वाटायचं ते वाटू दे. दादा दादा पाणी आण. सावकाश. बापू सांभाळ.
आप्पा मी डॉक्टरांना घेऊन येतो. बापू बापू काय होतंय बापू बापू काय होतंय बापू 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 पाणी घ्या पाणी पाणी घ्या बापू. लेकरा बास आता. मला सांगा ना मी काय चुकीचं बोलले आणि मुळात बापू तसं कायला बोलले ते तुम्हाला बोलले म्हणून माझा ताबा सुटला आत्याबाई. आणि मी जे काय बोलले ते बरोबरच बोलले काही चुकीचं नाही बोलले तुमच्या बाजूनी बोलले ना आत्याबाई. मी कुणी काही म्हणलं ना तरी बापून त्यांची कातडी वाचवण्यासाठीच लती बांधली ना बाबूजींच्या गळ्यात. तोंडावर जरा. बाई मला नाही पटलंय हे भाऊजी जे वागलेत ना का वागले भाऊजी असं. आता त्यानं काय केलं. भाऊजींनी तुमची बाजू घ्यायला पाहिजे होती ना त्यांनी बापूंची बाजू कायला घेतली. बापू काय म्हणत होते का तुम्ही आणि आप्पा पोरांवर बळजबरी करता आणि ते मात्र असं काहीच करत नाहीत. मग तितकं तिथं तोंड उघडून भाऊजींनी सांगायला पाहिजे होतं ना की माझे आई आप्पा असं नाही करत म्हणून. माझ्या आईनी मायावर कधीच बळजबरी नाही केली माझ्या मनाचं सगळं करून देते आई मला. असं का नाही बोलले भाऊजी सांगा बरं. भाऊजींनी बापूंची बाजू घेतल्यामुळे त्यांचाच मुद्दा खरा आहे असं सिद्ध झालं ना. कायला वाद घालते माय. जाऊ दे ना सोडून दे. आणि मी तुला मागे बी हेच सांगितलंय आता बी पुण्यांदा तुला सांगते मोठे बोलत असताना मध्ये नाक खुपसायचं नाही. तू कायला लग्नाचा विषय काढला ग माय. मुद्दा कुठला होता शर्यतीचा तो राहिला बाजूला आणि भलताच विषय सुरू झाला ना. पुण्यांदा जर तू असं काही वागली तर मी खपवून घ्यायची नाही बरं. पण आत्याबाई मी तुमच्या सगळ्यांबरोबर लई चांगलं वागते तेव्हा सगळ्यांनी बी माझ्याशी चांगलंच वागलं पाहिजे. आणि मी सासूरवास करत नसन पण मी सासू आहे तुझी हे कायम ध्यानात ठेवायचं. डॉक्टर कसं आहे बापूचं काळजीचं काही कारण नाही ना. हल्ली त्याच्या सारखं छाती दुखत डॉक्टर. काही नाही थोडा स्ट्रेस घेतलाय त्यांनी बाकी काही नाहीये. बापू बीपीच्या गोळ्या वेळेवर घेताय ना. हा दोघी पोरींची लग्न झाली बापू कसलं टेन्शन घेताय सुखाने नांदतायत तिथे. लतिका यांना टेन्शन नको यायला काळजी घ्या. काही गोळ्या लिहून देतो मी त्या वेळेवर घ्यायला सांगा. डॉक्टर यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची काही गरज नाही ना. काही काळजी करायची गरज नाहीये. तसं काही वाटलं तर घेऊन या डॉक्टर. ठीक आहे. थँक्यू डॉक्टर. हे बापू काही काळजी करू नको सगळं ठीक आहे मी आलोच. हा गोळ्या घेऊन पटकन. हा आणि इथंच थांबा काय लागलं असं वरलं तर. मग जरा घरी जाऊन येतो तुमच्या आईची तब्येत बरी नाही तिने टेन्शन केले. हा येऊ जाऊ. हो मी येतो गोळ्या घेऊन. सॉरी आदा. खायला
हेमनी असं बोलायला नको होतं. लयच तोंड सोडलं होतं तिनं. खरंच चुकलं वहिनींचं दादा. ते नेहमीच चुकतं, पण आज जरा तीच बोलली. ती बोलताना मागचा पुढचा विचारच करत नाही बाई. मला ना तिचा हाच स्वभाव पटत नाही. लय वेळा समजून सांगितलं पण पालत्या घड्यावर पाणीच. तिच्यामुळे बापूंची अवस्था झाली. आमचं जुळणं अवघड आहे. नाही पटणार आमचं. लोकांना असं वाटत आहे की मला काय टेन्शन आहे. दोन्ही मुलींची लग्न झाली की झालं सगळं, सुटलो मी. मला बी तसंच वाटायचं, पण तसं नाहीये ना. आई बाप मरेपर्यंत लेकरापासून तुटत नाहीत. ती लेकरं घरी असो की सासरी, देव कायला एवढी माया देतो. पण सासरी जायचं रिवाज का? बापू तुम्ही शांत व्हा. तुम्हाला काही झालेलं नाही हा. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. लते खरंच बळजबरी केली.